नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये एकजूट महाराष्ट्र ग्राउंड रिपोर्टवरती आले आहे. हा रोड जो आहे हा शेवगाव ते नगर रोड आहे. हा समोर रोड कमानीचा रोड दिसतो तो आखेगाव रोड आहे. आणि आता हा रोड जो आहे तो नगरकडे चाललेला आहे. आमरापूरहून एक पाथर्डीला फाटा फुटतो आणि एक नगरला फाटा फुटतो. आणि हे गाडगे बाबा चौक आहे. गाडगे महाराज चौक येथे येणारे आणि जाणारी प्रत्येक एस टी इथं थांबत असते. तसेच खाजगी वाहनही थांबत असतात. त्या अनुषंगाने येथे प्रवास करणारे प्रवासी, महिला वर्ग, लहान मुले आणि पुरुष हे दोन्ही इथं थांबत असतात. विद्यार्थी वर्ग थांबत असतो. बऱ्याच दिवसापासून जिसगाव ते शेवगाव रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे आणि ते काम गाडगेबाबा चौकापर्यंत आलेलं आहे. जवळजवळ 25 ते 30 दिवस होत आले हे काम रखडलेलं आहे. आणि रोज येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी धुळीचे लोट येथे उमटत असतात. आणि ही धूळ प्रत्येक प्रवाशाला ही खावी लागते आणि तो एक अभिशापच बनलेला आहे. यामुळे फुफ्फुसाचा संसर्गजन्य रोग आणि कॅन्सर होण्याची शक्यता आहे लोकांना. संबंधित ठेकेदार यांचं हे काम आहे की यांनी इथं दर 2 तासाला इथं पाणी मारलं पाहिजे, म्हणजे धुळीचे लोट उठणार नाही. संबंधित शासन आणि प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्यांनी जातीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला येथे पाणी मारण्यास सांगावे. या रस्त्याचं काम रखडल्यामुळं एक धुळीचं साम्राज्य इथं निर्माण झालेलं असून जे इथं प्रवासी येतात प्रवास करण्याकरता, वाहनामध्ये बसण्याकरता त्यांना ह्या धुळीचं सामना करावा लागत आहे आणि रोगाला आमंत्रण मिळत आहे. गाडगे महाराज हे गाडगे महाराज स्वच्छतेचे प्रतीक. गाडगे महाराजांनी ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये स्वच्छता हातात खराटा घेऊन केलेली आहे. आणि त्याच गाडगे बाबांना आज या धुळीचा सामना करावा लागत आहे. आणि त्याचबरोबर लोकांना सुद्धा या धुळीला तोंड द्यावं लागत आहे. शेवगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून संबंधित ठेकेदाराला येथे पाणी मारण्यास सांगावे दर 2 तासाला, म्हणजे लोकांना धुळीचा त्रास होणार नाही. आज आपण गाडगे महाराजांजवळ जातोय. पहा तिथं धूळ किती साचलेली आहे. पहा इथं धूळ. स्वच्छतेचं प्रतीक गाडगे महाराज आणि धुळीचं साम्राज्य. अशा पद्धतीने ही धूळ आहे. म्हणून इथे पाणी मारणं फार जरुरी आहे. येथे रात्रंदिवस धुळीचे लोट उमटत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना पण त्रास होत आहे. तसेच एस टी आली, एस टी थांबलेला आहे. इथे येणारे जाणारे प्रवासी इथं थांबतात आणि ह्या धुळीला येणारे जाणारे प्रवासी हे सामोरे जातात. वृद्ध पुरुष, वृद्ध महिला यांना फुफ्फुसाचा त्रास असतो आणि हा त्रास फार त्रासदायक असतो. लहान मुले, महिला ह्या धुळीने त्यांना खूप त्रास होत आहे. तरी संबंधित ठेकेदार जो आहे रस्त्याचा त्याने ही धूळ लोकांपर्यंत पोहोचू नये, लोकांना रोग होऊ नये म्हणून येथे पाणी मारलं पाहिजे दर 2 तासाला. हे संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालून, मान्य तहसीलदार साहेब शेवगाव यांनी जातीने लक्ष घालून ठेकेदार समज द्यावी आणि पाणी मारण्यास सांगावे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.